मांस विक्रीच्या बंदीवरून वाद नेमका कुणामुळे निर्माण झाला याचा शोध घेणार असल्याचं आज उद्धव ठाकरेंनी म्हटले। आज जैन धर्मियांच्या प्रतिनिधींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। शिवसेनेच्या बाजूने या वादावर पडदा टाकल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं। मांस विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे शिवसेना मनसे आक्रमक झाली होती। जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभमेळ्यात आज दुसरं शाही स्नान पार पडलंय। सूर्य, चंद्र आणि गुरु हे सिंह राशीत आल्यानं आणि त्याच काळात अमावस्या असा दुर्मिळ योग आल्यानं या पर्वणीला महापर्वणी असं म्हणतात। या महापर्वणीच्या निमित्तानं कुंभनगरी भाविकांनी फुलून गेली होती। त्र्यंबकेश्वरातील कुशावतार पहाटेपासूनच शैव पंथीयांच्या विविध आखाड्यांनी शाही स्नानासाठी हजेरी लावली होती। साधू महंतांसोबत भाविकांनीही दुसऱ्या महापर्वणीत सहभाग घेतला। नाशिकमधल्या लक्ष्मीनारायण घाटावर राज्यातल्या भाविकांसह परराज्यातून आलेल्या भाविकांनाही आस्थेची डुबकी मारली। या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तही ठेवला होता। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी मात्र कसरत करावी लागली। त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी शाही पर्वणीला हजेरी लावली। साधू महंतांचं स्वागत तसंच प्रशासकीय व्यवस्थेचा आढावाही घेतला। मागच्या पर्वणीतल्या चुका सुधारून यावेळेचे शाही स्नान चांगलं झाल्याचं समाधान व्यक्त केलंय। दुष्काळावर मात, कुटुंबियांना साथ या झी24 तासच्या उपक्रमाला समाजाच्या विविध स्तरातून प्रतिसाद मिळतोय। झी24 तासनं उपक्रमासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केलं होतं। याच आवाहनाला साथ दिली आहे घाटकोपरमधल्या बालमित्र मंडळानं। या मंडळानं गणेशोत्सवातला खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं ठरवलंय। मंडळाच्या वतीनं जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतलाय। तसंच इतर गणेशोत्सव मंडळांनाही त्यांनी मदतीचं आवाहन केलंय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांना समन्स बजावण्यात आले। सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि तटकरेंना समन्स बजावण्यात आले। एसीबीकडून दोघांना समन्स बजावण्यात आले आहेत। 15 सप्टेंबरला सुनील तटकरे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय, तर 16 सप्टेंबरला अजित पवारांना समन्स बजावण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील हिरडव इथल्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये पीक कर्ज पुनर्गठन करण्यासाठी जे शेतकरी अधिकाऱ्यांच्या दलालामार्फत पीक कर्ज पुनर्गठन करतात त्यांची कामं तात्काळ होत आहेत। त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी मात्र त्रस्त झालाय। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करणारे सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत आहेत। आप नेत्याच्या जाचामुळे आणि आरटीआयच्या अतिरेकामुळे ते ह्या निर्णयाप्रत पोहोचले आहेत। बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा मुलगा प्रवीण कुमार मांझीला पोलिसांनी 4 लाखांहून अधिक रकमेसह अटक केली आहे। प्रवीण कुमार कारमधून रक्कम नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी धरणाई गावाजवळ प्रवीणची कार थांबवली। यावेळी या कारमधून पोलिसांनी 4,65,000 रुपयांची रोकड जप्त केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।